कांद्यापासून बांधापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणार सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितले आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांधापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। जी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 100% होणार आहे 5,000 पार। पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागले की मोदी सरकारमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये का, कधी व कशा पद्धतीने होऊ शकतो कांद्याचा दर हा 5,000 पार। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व यक्ष प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात। ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलंच नाही त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता आहे की मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 100% होणारे 5,000 पार। पण शेतकरी मित्र जो आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर कधीपर्यंत होऊ शकतो आता 5,000 पार। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला। ज्या निर्णयाच्या अनुसार मोदी सरकारने आता जो कांद्याचा दर आहे त्याच्यामध्ये तब्बल 13% वाढ केली। म्हणजे कांदा खरेदीचा जो नाफेडचा NCCFचा दर होता पूर्वी त्याच्यामध्ये 13% सुधारणा झाली। याचा अर्थ काय की पूर्वीचा जो दर होता 1875 रुपये प्रति क्विंटल त्याच्यामध्ये सुधारणा करून आता ही दर पातळी 2,125 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली। जर आपण बघितलं मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये जेव्हापासून या ठिकाणी नाफेड आणि NCCF कांदा खरेदीमध्ये उतरली तेव्हापासून सातत्यानं कांदा खरेदीचा दर हा वाढत चाललाय। सुरुवातीला आपण जर बघितलं तर कांदा खरेदीचा हा जो दर होता तो होता 1,580 रुपये प्रति क्विंटल। त्याच्यामध्ये सुधारणा होऊन त्या ठिकाणी आता 545 रुपयाची वाढ झाली। कांद्याचा दर हा सुधारून 2,125 रुपये प्रति क्विंटल झाले। हे सर्वात महत्त्वाचं द्योतक आहे की भविष्यामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार आहे। हे सरकारनं ओळखले आणि भविष्यामध्ये कांद्याच्या दराला नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल। जर याचा विचार आपण सर्वांनी या ठिकाणी केला तर यानुसार आपल्याला लक्षात येईल की भविष्यामध्ये कांद्याचा दर हा प्रचंड वाढणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, भारतातून कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्याचबरोबर व्यापारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करत आहेत। आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवावी लागेल की या ठिकाणी 15 जुलैनंतर जो दक्षिणेतून या ठिकाणी कांदा येत असतो तो कांदा यंदाच्या वर्षी कमी येणारे आणि उशिराने येणारे आणि याचाही परिणाम आपल्याला कांद्याच्या दरावरती दिसणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या की कास्तकार बांधवांनी रब्बी हंगामातील जो कांदा आहे तो कांदा विक्रीसाठी या ठिकाणी हाताखडता घेतलाय। या सर्व बाबी या ठिकाणी इंडिकेट करत आहेत की आता कांद्याच्या बाजारभावातील असणारी तोडतोड तेजी या ठिकाणी सुरू झाली आणि ही तेजी कांद्याच्या दराला लवकरच 5,000 पर्यंत पोहोचवणार। मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न या ठिकाणी उद्भवतो की कांद्याचा दर कधीपर्यंत होऊ शकतो 5,000। चला तुम्हाला एका ओळीत या प्रश्नाचं उत्तर देतो। जर सध्याची दर पातळी बघितली तर सध्याची कांद्याची दर पातळी किती ती सरासरी 2200-2300। तुम्हाला सांगतो 31 जुलैपर्यंत कांद्याचा दर हा आपल्याला 3,000च्या जवळपास पोहोचताना दिसेल। जर सगळं काही व्यवस्थित झालं तर कांद्याचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला या ठिकाणी ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या मिडवरती या ठिकाणी 4,000 ते 4,500 पर्यंत पोहोचताना दिसेल आणि कांद्याची दर पातळी सप्टेंबरचा शेवट किंवा ऑक्टोबरची सुरुवात आपल्याला 5,000 गवसणी घालताना दिसेल। मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे सध्याच्या कंडिशनला कांद्याच्या दराला या ठिकाणी आधार मिळतो
हा जो मिळणारा आधार आहे तो सरासरी कांद्याच्या बाजारभावाच्या दराला वाढीस या ठिकाणी द्योतक राहील आणि याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव वाढत जाऊन कांद्याचा दर सप्टेंबरमध्ये 100% या ठिकाणी पाचार होण्याची शक्यताही झाली आहे निर्माण. अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्रीचा निर्णय कधी घ्यायचा? लक्षात घ्या मित्रांनो, कांदा जो आहे तो नाशवंत असतो. याच्यामुळे जास्त काळ वाट न बघता जर आपण सर्वांनी दर 3,000च्या वर पोहोचलो आणि तिथून टप्प्याटप्प्याने तेजीमध्ये कांद्याची विक्री केली, तर 100% आपल्याला या ठिकाणी तेजीचा फायदा होऊ शकतो. सरतेशेवटी आपल्याला कांदा कधी विकायचा आहे आणि आपल्याला पैशाची गरज कधी, त्यानुसार आपण विचार करून निर्णय या ठिकाणी घेऊ शकता. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याची दरपातळी कशी राहील बरं? याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओच लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत उद्याला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.